येस, निकिता, एम आय ऑडिबल? येस मॅम बोला. ओके. सुरुवात आपण करूयात. सुरुवातीला तुमचं पूर्ण नाव, तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड, या आधीचा तुमचा पॉलिटिकल कन्सल्टन्सीचा एक्सपिरियन्स काय आहे आणि तुम्ही सध्या काय वर्क करत आहात याविषयी माहिती सांगा. माझं नाव निकिता संजय तायडे आहे. मी 12th कंप्लीट केल्यानंतर नर्सिंग कंप्लीट केलंय. त्याच्यानंतर मी नवभारत न्यूजपेपरमध्ये काम केलंय 1 वर्ष नर्सिंग करत असतानाच. त्यानंतर मी इंडियन मॅनेजमेंट पॉलिटिकल असोसिएट ही कंपनी होती, इंडिव्हिज्युअल क्लायंटसाठी नांदेडमध्ये काम केलं आहे. हं, हं. आणि त्याच्यानंतर आता मी करंटली डिझाईन बॉक्समध्ये वर्क करत आहे ॲज अ सीएम. पण ते रिझ्यूममध्ये चुकून सीए झालंय. ओके, ओके. ओके. ॲज अ सीएम तुमच्या काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते सांगा. माझा पहिला रोल आहे, माझ्याकडे 2 सीए आहेत, कॅम्पेन असोसिएट. हं, त्यांना मला डेली वर्क सांगावं लागतं, की हं, त्यांना आज कुठला टास्क करायचा आहे. त्यांच्या टास्कमध्ये असतं ब्रँडिंग आयडेंटिफिकेशन, हं, बूथ मॅनेजमेंटमध्ये जे ते इन्फॉर्मेशन आणतात फील्डवरून, ते बूथ मॅनेजमेंट मी करते. हं, त्याच्यानंतर एलईडी व्हॅन लोकेशन, जे म्हणजे आपण हं, हं. प्रचारासाठी जे येस, एलईडी येस. व्हॅन्स लावतो, येस, येस. त्या लोकेशन त्यांना फील्डवर जाऊन शोधायच्या. आणि एक क्लॅपिया म्हणून लिंक आहे आमच्या कंपनीची, हं, त्यामध्ये सर्व टोटली फिलअप होतो क्लॅपियामध्ये, जसं बूथ मॅनेजमेंट, एलईडी व्हॅन लोकेशन, स्ट्रीट शो लोकेशन. हं, त्यानंतर इन्फ्लुएन्सर जे असतात, आपल्याला इन्फ्लुएन्सर जे पाहिजेत हं, ते हं, फील्डवरून ते आणतात. किंवा हं, ऑनलाईन पण म्हणजे भरपूर इन्फ्लुएन्सर मिळतात आपल्याला. हं, तर ते इन्फ्लुएन्सर मध्ये फिल करावं लागतात. त्याच्यानंतर डेली मीडिया स्कॅन असतो. हं, जो हं, कोणता कॉन्सल्टन्सी भेटला आहे आपल्याला, त्याच्यामध्ये जो न्यूजपेपर असतो त्याचा मीडिया स्कॅन करावा लागतो. ते माझ्या सीएचे काम आहे. आणि हं, त्यानंतर त्यांच्या खाली 10 एफओएस लोकल लोक आहेत इथले हं, हं, माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये. हं, त्यांना जे आम्ही अजित पवार यांच्यासाठी काम करत आहोत. हं, हं, तर अजित पवार यांनी काय काम केलेत, हं, हं, किंवा त्यांची स्कीम निघाल्या आहेत आता 5 ज्या स्कीम आहेत, त्या स्कीम हं, म्हणजे जसं लाडकी बहीण, लाडका भाऊ, हं, शेतकरी वीज आणि ई रिक्षा. हं, त्याच्यानंतर अन्नपूर्णा योजना, अशा 5 स्कीम आहेत. हं, हं, त्या स्कीम एफओएस ला ट्रेनिंग देते मी. हं, लोकल लोकांना 10 लोक 15 लोक आहेत आमच्याकडे. हं, त्या हं, लोकांना ट्रेनिंग देऊन त्यांना जे पॉम्पलेट आणि स्टिकर आहे हं, ते वाटायला सांगतो. त्यांचा टार्गेट आहे 40 पर डे. एका हं, दिवसाला त्यांना 40चा टार्गेट पूर्ण करावं लागतं एका एकाला. तर मी त्यांना ट्रेनिंग देऊन पाठवते. त्यांचा शेड्यूल पण मी हे करते हं, रोजचा. फक्त माझ्या सीएनचे जेव्हा फील्ड रिपोर्टचे काम झाले हं, किंवा ते फील्डवरून येतात, तेव्हा त्यांना त्यांच्यावर थोडं बहुत लक्ष ठेवायला, किंवा कोण किती काम करतंय ते पण हं, त्यांचा पण. क्लॅपियाचा दुसरा एक लिंक आहे, की त्यांना हं, जर 40 टार्गेट दिला आहे त्यांना, हं, तर त्यांना फोटो त्या क्लॅपियाच्या लिंकवर शेअर करावा लागेल, तेव्हाच तो मानला जाईल. जर त्यांनी शेअर नाही केला किंवा इश्यू असला काही, तर ते हं, धरण्यात नाही येत की यांनी केलंय म्हणून काम. हं, हं, हं. ओके, म्हणजे असं. बेसिकली एक सध्या 12 जणांची टीम तुम्ही हँडल करत आहात हं, आणि हं. कुठल्या लोकेशनला करत आहात हे? मी सोलापूर मध्ये आहे, माढा. कॉन्स्टिट्युएन्सी आहे माढा माझी. ओके, ओके, ओके. आणि तुम्ही तुमची होमटाउन नांदेड आहे, राईट? नाही, 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 अमरावती. अमरावती. ओके, नांदेडमध्ये तुम्ही काम केलेलं आहे. नांदेडमध्ये मी पहिले काम केलंय इंडिव्हिज्युअल क्लायंटसाठी. ओके, ओके. आणि हं. मग अमरावतीमधून तुम्ही सोलापूरला शिफ्ट झाला आहात आणि तिथे सीएमचे सध्या काम करत आहात. हो, हो. मेन ऑफिस आमचं पुण्याला आहे. हं. तिथून आम्हाला इकडे पाठवलं आहे. ओके, ओके, ओके. हं. सो महाराष्ट्र चालू आहे ना. हं, ओके. सो हं. सध्या तुमच्या असेंब्लीमध्ये 2019चे काय रिझल्ट होते आणि आत्ता सध्या तुम्ही कशावरती पर्टिक्युलर वर्क करत आहात? कुठल्या पार्टीचे तुमचे क्लायंट आहेत? तुम्ही नाव नाही सांगितलं तरी एक जनरल आयडिया सांगू शकता, की काम कशावर करत आहात एक्झॅक्टली? जसं की मॅम 2019 मध्ये आमच्याकडे जे आता ज्यांच्यासाठी काम चालू आहे अजित पवार हं, यांच्यासाठी, तर हं, त्यांचेच क्लायंट होते, म्हणजे त्यांच्याच पार्टीचे मेंबर आहेत. हं, बबनदादा शिंदे. हे 30 हं, वर्षापासून यांचं हे चाललंय, म्हणजे 30 वर्षापासून एमएलए हेच आहेत. हं, पण हं, आता ऍक्च्युअल मध्ये विषय असा आहे, की त्यांचं साखरचे कारखाने, शुगर फॅक्टरी, हं, जो हं, सोलापूरमध्ये फेमस आहे, तर ते लोकांकडून ते शुगर घेतात ना. हं, तर हं, लोकांना म्हणजे फायदा होतो, की बाबा हा आमचं शुगर घेतोय, म्हणजे
त्याच्या फॅक्टरीमुळे त्याचं थोडं बहुत हे आहे. आणि हम्म बबन दादा हा माणूस पण वैयक्तिक चांगला आहे. म्हणजे प्रत्येकाला जर विचारलं तर वैयक्तिक तो माणूस चांगला आहे. पण आता हम्म ऍक्च्युअल मध्ये विषय असा आहे की त्यांचं वय झालंय तर ते नाही काम करू शकत आता पुढे. तर हम्म त्यांचा हम्म मुलगा आहे रणजित हम्म दादा शिंदे. तर रणजित हम्म दादा शिंदे हा एक बिझनेसमॅन आहे. आणि म्हणजे कसं आपण हे पण म्हणू शकतो की लहानपणापासून ज्यांनी गरिबी नाही बघितली तो हम्म कधी गरिबीची जाणीव नाही करू शकत. तर रणजित हम्म हम्म दादानी 30 वर्षापासून बाप एमएलए असल्यामुळे त्याला गरिबीची जाणीव नाहीये. हम्म बाप हम्म कसा डाऊन टू अर्थ माणूस आहे, पण मुलगा तसा नाहीये. हम्म तर हम्म लोकांचं म्हणणं असं आहे की मुलगा म्हणजे थोडा आमच्याशी व्यवस्थित वागत नाही. आम्हाला नाही वाटत की तो बबनदादासारखा असू शकतो. तर स्विंग आहे काम दोन्हीकडे. कारण हम्म की माढा तालुका आहे ना, याच्यामध्ये पंढरपूर आणि माळशिरस हे हम्म 2 तालुक्यामधले, माळशिरस मधले 14 गाव आणि पंढरपूर मधले 42 गाव असं हम्म मिळून हा माढा तालुका झाला आहे असेंब्लीचा आपला. बरोबर. तर हम्म पंढरपूर साईडला एक यांच्या ऑपोजिट मध्ये आहे अ, अभिजित आबा पाटील. हे आहे हम्म एसपी ग्रुपचे, एनसीपी एसपीचे. ओके. तर पंढरपूर साईडला त्यांचं चालतं आणि हम्म बाकी माळशिरस आणि माढामध्ये बबनदादाचं चालतं. पण त्यांचा मुलगा उभा राहणार आहे ना आता. हम्म तर हम्म लोकांचं म्हणणं असं सो आहे की त्यांची म्हणजे शुअरिटी 100% आहे का तिकीट त्यांनाच हो मिळेल? हो 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 हम्म. ऍस्पिरंट आहेत ते. ओके. म्हणजे दादाच राहणार होते, बबन दादाच उभे राहतात. पण आता त्यांच्या एजमुळे त्यांनी हम्म बोलले त्या मुलाला हम्म मी उभं ठेवणार आहे हम्म एनसीपी एपी मधून, अजित पवार हम्म गटातून. येस येस आणि येस. त्यांच्या ऑपोजिटला उभं राहणार आहे अभिजित आबा पाटील हम्म एनसीपी एसपी मधून. तर हम्म हम्म जर रणजित दादा उभा राहिला तर हम्म एनसीपी एसपी मधून जो अभिजित आबा पाटील आहे त्याचे हम्म 80% चान्स मला वाटते की तो येईल. हम्म आणि नाही तर जर बबनदादा उभा राहिला तर 100% बबनदादा येऊ शकते. पण ते त्यांच्या एजमुळे नाही उभे राहणार. ओके ओके ओके. आणि जे तुम्ही एलईडी व्हॅन साठीच्या स्पॉट्स विषयी मगाशी बोलले, हम्म, ते हम्म, हम्म. स्पॉट्स कसे डिसाईड केले जातात? म्हणजे जे हम्म, तुमचे फील्ड असोसिएट्स आहेत ते इन्फॉर्मेशन सांगतात की हे असं असं लोकेशन आहे, इथे गर्दी हम्म, जमा होते, त्यामुळे इथे एलईडी हम्म, स्पॉट आपण व्हॅन ठेवली हम्म, पाहिजे, हम्म. की तुम्ही सजेस्ट करता बेस्ड ऑन युअर इन्फॉर्मेशन? बेसिकली म्हणजे हे काय आहे विषय की याची आम्ही पहिले ट्रेनिंग देतो. जसं हम्म आम्हाला पहिले ऑफिसमधून वरून ट्रेनिंग मिळते या गोष्टीची की हम्म कसं हँडल करायचं टीमला. हम्म तसं मग आम्ही त्यांना इथे आल्यावर ट्रेनिंग देतो की काय करायचंय तुम्हाला. जो क्लॅपियाचं पूर्ण हे मी तुम्हाला 4-5 सांगितलं ना, बूथ हम्म मॅनेजमेंट, हम्म एलईडी, स्ट्रीट शो, हम्म अजून सांगितलं इन्फ्लुएन्सर वगैरे, हे जे आहे ना येस. याची ट्रेनिंग आम्ही सीएन ना देतो. हम्म आणि याच्यामध्ये असं आहे की ते बरोबर बोलले तुम्ही की जिथे गर्दी असेल, आता हम्म एखाद्या आपण गावामध्ये जातो जेव्हा रिसर्च करायला किंवा इन्फॉर्मेशन घ्यायला, हम्म फील्ड जेव्हा आपण वर्क करतो तेव्हा आपण बघतोच ना की हा चौक आहे गावामधला, इथे लोक हम्म रोज बसतात. हम्म तर तसंच. आणि ब्रँडिंगचं जर बोललं तर हम्म ब्रँडिंग प्रत्येक ठिकाणी केली असते. गावामध्ये ग्रामपंचायत समोर कोणी बॅनर लावतात, फ्लेक्स हम्म लावतात. हम्म गावाच्या कमानीच्या समोर काही असतं. हम्म ते हम्म त्यांना दिसल्यानंतर ते क्लॅपियामध्ये फिल करायचं. म्हणजे जेव्हा आम्हाला प्रचार करायचा राहील तेव्हा हम्म आपण आपलं ब्रँडिंग करू शकतो ना. येस येस येस. तसं. आणि स्ट्रीट शोचं पण सेम तसंच. जर ग्रामपंचायत असेल तिथे असं पटांगण असतं किंवा हम्म एखाद्या शाळेत पटांगण असतं गावामधल्या, तिथे आपण हम्म शो करू शकतो की जेणेकरून गावातील लोक बघू शकतात. ओके आणि ओके. व्हॅन पण आपण गावामध्ये फिरू शकतो ना नंतर. पण एक जागा असते व्हॅनची नेमलेली की या जागेवर लोक गोळा होऊन ऐकू शकतात ओके. असं. पुढचा प्रश्न माझा हा आहे की जे तुमच्या अंडर 10 जण काम करत आहेत त्यांना पर्टिक्युलर गावं तुम्ही अलॉट करत असाल, राईट? येस तुझ्यासाठी येस. हे गावं, तुझ्यासाठी हे गावं. हम्म, हम्म, तर ही हम्म, गावं अलॉट करायची रिस्पॉन्सिबिलिटी पण तुमचीच असते? हो हो हो. ओके. तुम्ही आणि अजून कोण, का फक्त तुम्हीच? मी एकच आहे मॅम. एक सीएम आणि 2 सीए असतो आमच्याकडे ऑफिस थ्रू. हम्म आणि हम्म लोकल आम्ही 10 लोक हँडल करतो. ओके. सो जी सीए हम्म, असतात, हम्म, तुमच्या अंडर जे 2 जण आहेत त्यांच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि तुम्ही त्यांना कसं मॅनेज करता? त्यांच्याकडे 2च काम आहे. हम्म एक त्यांना सकाळी उठून मीडिया स्कॅन करायचं आहे की आपल्या असेंब्लीमध्ये काय घडामोडी चालल्या आहेत. हम्म जेणेकरून आपल्याला म्हणजे पॉलिटिकल थोडंसं माहिती होते ना. ओके ओके. त्याच्यासाठी मीडिया स्कॅन करणं त्यांना सांगावं लागतं. ते हम्म मीडिया स्कॅन त्यांचा टार्गेट असतो रोज 2 ते 3 करायचं असतं पर पर्सन. हम्म आणि मी हम्म पण करते ते स्वतः, कारण की आमच्या ऑफिसचाच रूल आहे ते. पण मी हम्म त्यांना सांगितलंय की 2 ते 3 पर पर्सन करायचंय. त्याच्यानंतर त्यांना फील्डवर जायचंय. हम्म फील्डवर गेल्यानंतर त्यांना आपला जो क्लायंट आहे किंवा हम्म अपोजिट जो आहे हम्म त्यांच्याशी कसं बोलायचं, काय टेक्निक आहे,
कशी हम्म. इन्फॉर्मेशन काढायची, आपल्या क्लायंट बद्दल चांगल्या वाईट काय गोष्टी आहेत माहिती करून घ्यायची आहे. हम्म. आणि असंच नव्हे तर पॉलिटिकल लीडर्सला नवे भेटतात तर गावातील आपण लोकल लोक जे असतात हम्म. ज्यांची पण काही म्हणजे लोकल लोकांची खूप काही मतं असतात, कोणी हम्म. इकडं कोणी तिकडं, कोणाचं काय. हम्म. ते सर्व इन्फॉर्मेशन घ्यायचं, बुकमध्ये लिहायचं आणि घरी येऊन मला सांगायचं की आज ओके, तुम्ही किती ओके. बूथ कव्हर केलेत हम्म. आणि हम्म. किती बूथ मधून तुम्हाला काय काय इन्फॉर्मेशन भेटली हम्म. आणि हम्म. बाकी नॉर्मल इन्फॉर्मेशन. तर ओके. मग मी ऐकून त्यांचं म्हणजे हे करून ग्राउंड रिपोर्ट तयार करते. 100 बूथचा एक रिपोर्ट तयार करते मी. म्हणजे एका हा रिपोर्ट. आठवड्यात 100 कव्हर झाले पाहिजे. ओके, ओके. हम्म. असा त्यांचा टार्गेट असतो आणि हम्म. हम्म. असतो मोस्ट ऑफ, कारण की 5-6 त्यांना तिकडेच लागून जाते. पण टाइम जर असला, त्यांचं काम जर झालं तर मग IFOS लाच, हम्म. हम्म. तर मग फोनवर मी इन्फॉर्मेशन घेते कडून की काय चाललंय तुमचं, कोणाला काय प्रॉब्लेम येतोय का काय. ओके, ओके. सो बेसिकली तुम्ही आता जे सांगितलं ते काम करण्यासाठी आपल्या मॅम आवाज गेला. स्ट्रक्चरमध्ये आवाज येतोय आता? आता हो येतोय हो आवाज? हो ओके. सो आपल्याकडे जे हो हो. स्ट्रक्चर असतं त्यामध्ये बेसिकली आता जे तुम्ही काम सांगितलं हे काम पॉलिटिकल रिसर्चर्सचं असतं, राईट? आपल्या स्ट्रक्चरनुसार हम्म, हम्म, असेंब्ली मॅनेजर हम्म. असतो ज्याची लेवल सीएम सोबत सारखी असते. सीएम अँड असेंब्ली हम्म. मॅनेजर सेम थिंग. त्यांच्या ओके. अंडर एरिया मॅनेजर असतात जे आपण तालुका वाईज डिप्लॉय करतो. सपोज 3 तालुके असतील तर 3 एरिया मॅनेजर्स असतील. ओके. अच्छा. आणि त्यांच्या अंडर जे असतात ते फील्ड असोसिएट असतात जे झेडपी गट जे असतात आपले त्यानुसार डिसाईड होतात किती आहेत किती नाहीत. सो अशी एक अराउंड अच्छा. 15 ते 16 जणांची आपली टीम असते. ठीक आहे. ओके. आणि असेंब्ली मॅनेजरची जी पोझिशन असते यांना हम्म. या खालच्या टीमला सगळ्यांना मॅनेज करायचं असतं. बाकी जे तुम्ही ओके. रिस्पॉन्सिबिलिटी सांगितल्या तुम्ही आता जे करताय सेम थिंग, फक्त स्ट्रक्चर हो हो. थोडंसं वेगळं आहे. ओके. हम्म. नाही, ओके. आमच्या इथे का असं आहे मॅम, इथे डिझाईन बॉक्सला, हम्म. कारण की इथे काय प्रॉब्लेम आहे, इथे हिंदी पोरं भरलेत. म्हणजे जसं आता याच्या अगोदर आंध्राला इलेक्शन झालंय, डिझाईन बॉक्सने प्रोजेक्ट घेतला होता. तर हम्म. ते सर्व पोरं आंध्राचे आहेत. तर मराठी प्रॉब्लेम होतोय ना मॅम, इथे मराठवाडा आहे तर ऑब्व्हियसली लोकांना हिंदी बोललं तरी चीड येते. आणि येस, माझे येस. जे दोन्ही सीए आहेत ना ते हिंदीच आहेत. तर इथे येस. स्ट्रक्चर असा बनवलाय की 1 मराठी आणि 2 हिंदी असं हम्म. लावलंय आम्हाला. हम्म. मराठी मराठी सोबत नाही लावलंय, तर म्हणून आमचं थोडं हे यांचं त्यामुळेच काय आपली नाही. पहिली रिक्वायरमेंट हीच आहे की सगळे कॅन्डिडेट्स आपले मराठी स्पीकिंगच असले पाहिजे. ठीक आहे. बरोबर, बरोबर. सो दॅट एकतर हिंदी सायडर्स किंवा कुठलेही वरचे घ्या किंवा खालचे घ्या, साऊथ किंवा नॉर्थ, त्यांना हम्म. महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स विषयी आयडिया नसते. एवढी हो स्प्लिट्स आणि एवढी खिचडी कुठल्याच राज्यात नाहीये आत्ता जेवढी महाराष्ट्रात आहे. ठीक आहे. हो, बरोबर, बरोबर. सो हो. दॅट इज दी ओनली रिझन की आपण मराठी कॅन्डिडेट्स प्रिफर करत आहोत ज्यांना महाराष्ट्राच्या पॉलिटिक्स विषयी आणि ह्या स्प्लिट्स आणि सध्या हम्म, काय समीकरणं आहेत याची जाण हम्म. आहे. ठीक आहे. जे हो अभ्यास हो. करू शकतील. सो अशा हम्म. पद्धतीने. ठीक आहे. सो इंटरव्ह्यू तर सॅटिस्फॅक्टरी आहे. काहीतरी काही टेक्निकल गोष्टी आहेत जसे की तुमचं करंट सॅलरी किती आहे मंथली? 55. ओके. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याकडे तुम्हाला जी असेंब्ली आम्ही अलॉट करू तिथे जाणं पॉसिबल असेल हो, मी जाऊ महाराष्ट्रातच? शकते. हो ओके, हो, ओके. महाराष्ट्रात मी कुठेही जाऊ शकते, प्रॉब्लेम नाहीये. ओके, फक्त ओके. सॅलरीवरच डिपेंड आहे मॅम, की सॅलरी जर म्हणजे मला परवडली तर मी कुठे पण जाईल. ओके. किती एक्सपेक्टेशन आहे तुमचं? तरी मला 58-60 पर्यंत पाहिजे होतं. ओके, ओके. नो प्रॉब्लेम. हम्म. दुसरी गोष्ट अकोमोडेशन कंपनी प्रोव्हाइड करते आपल्याकडे. हो हो आणि हो. असं असतं की एक एक्सपेक्टेशन असतं की तुमच्याकडून तुम्हाला बाईक वगैरे चालवता येणं गरजेचं असतं. सो तुम्हाला मला येतं चालवता? मला बाईक चालवता येते, हम्म. पण हम्म. माझ्याकडे लायसन नाहीये. ओके. बाईक आहे माझ्याकडे घरी पण लायसन हम्म. नाही माझ्याकडे. ठीक आहे, ठीक आहे. आणि हम्म. जेव्हा तुम्हाला ट्रॅव्हल नेसेसरी असतं त्याचा ट्रॅव्हल अलाउन्सही दिला जातो आपल्या हो कंपनीकडून. हो. ठीक आहे. ओके ओके. बट फूड अलाउन्स जो आहे तो तुमच्या सॅलरीमध्येच तुम्हाला कव्हर करायचा हो असतो. हो हो. तुम्हाला हो हो सजेस्ट हो केलं हो. जातं मेस अशी अशी आहे इथे तुम्ही जेवू शकता. बट तिथे हम्म. जायचं की दुसरीकडे जेवायचं ते तुमचं डिसिजन असतं. ठीक आहे. हो हो. मग मॅम एक क्वेश्चन की म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलचं बोलले, हम्म. मावशी मॅम तुम्ही ट्रॅव्हलचं बोलले, हम्म.
हम्म. तर इथे म्हणजे आमच्याकडे गाडी देऊन दिली आहे, की म्हणजे आम्ही पर्सनल यूजसाठी पण गाडी यूज करू शकतो आणि कामासाठी पण. म्हणजे माझ्याकडे स्पेशली गाडी आहे एक आणि सीए साठी 2 गाड्या आहेत. मला जिथे जायचं असलं म्हणजे कारण की मला लक्ष ठेवावं लागतं, तर मला फील्डवर कुठे पण कोणाकडे पण कधी पण जावं लागतं, तर त्याच्यासाठी माझ्याकडे गाडी आहे. तर मग तुमच्याकडून असं मला गाडी नाही मिळणार का? येस, गाडी दिली जाते, पण ती तुम्हाला चालवता आली पाहिजे. हा मुद्दा आहे. पण म्हणजे मोठी गाडी पाहिजे होती ना मॅम. म्हणजे टू व्हीलरने पाऊस वगैरे असतो, काय असतो, कसं ओके. जाणार मी? ते तिथल्या असेंब्लीवरती डिपेंड करतं. ओके, ओके, आपण ओके. ट्राय करतो की मोठी गाडी क्लायंट क्लायंट. क्लायंटनी द्यावी मोठी गाडी. पण जर सपोज ती अरेंज नाही झाली आणि हं, इमर्जन्सी सिच्युएशन्स असतील, तर तुम्हाला हं, जावं हं. लागतं. मोस्ट ऑफ द टाइम जे असेंब्ली मॅनेजर असतात आपले, त्यांना फील्डवरती नाहीच जावं लागत. ठीक आहे. हो, हो, पण हो. जर तुम्हाला असं वाटलं की या भागात इथले फील्ड असोसिएट्स व्यवस्थित काम करत नाहीयेत, हां, मी हां. तिथे जाऊन त्यासाठीच बघणार मॅम, आहे. त्यासाठी. हो. सो त्यावेळेस तुम्ही जाऊ शकता आणि तुमच्या अंडर जे एरिया मॅनेजर असतात, तुम्ही त्यांनाही सांगू शकता की मला इथे इथे घेऊन चला, टाइप्स. ओके, 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 ओके. ओके. हं. सो आणि असं मॅम आहे. बोला. हं, हं. हं, हं. नाही, नाही बोला तुम्ही. मी ते लास्टला बोलेन. नाही नाही, बोला, माझं झालंय. मी तुम्हाला कमलेशचा सीव्ही पाठवला होता. त्याचा तुम्ही इंटरव्ह्यू घेतला का? नाही, अजून त्यांना कॉन्टॅक्ट करणं बाकी आहे. आजच होईल त्यांचा इंटरव्ह्यू. मी करेल कॉन्टॅक्ट त्यांना लवकरच. ठीक आहे. ओके, ओके. मॅम म्हणजे होऊ शकेल तुमच्या हातात असेल तर त्याला माझे म्हणजे माझ्या टीममध्ये सीए म्हणून टाका. ओके. रिक्वेस्ट होती. बस. रिक्रुटमेंट युजली आहे माझ्या हातातच. सो हं, बघूयात, हं. आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांनी त्यांचे स्किल्स आपल्याला वापरता येऊ शकत असतील, तर आपण नक्कीच त्यांचा विचार करू. ठीक आहे. हो, हो, हो. ओके. हां. थँक सो मच. आणि अजून तुम्हाला काही प्रोजेक्ट विचारायचं आहे? कधी चालू होणार आहे मॅम? प्रोजेक्ट सुरू झालाय आपला. इमिडिएट हां, हां. जॉईनिंग आहे. एक 5 दिवसात तर आपल्याला जॉईन करावंच लागेल. अच्छा, ओके. लोकेशन काय आहे मॅम ऑफिसची? लोकेशन मी तुम्हाला उद्या नाही तर परवा कळवेल. आपलं मेन ऑफिस जे आहे ते पुण्यात आहे. ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे. चालतंय. ओके. बस मग मला जर आणि कन्फर्म असेल तर मला हां, हां, हो, हां. कन्फर्मेशन तुम्हाला एक 2-3 दिवसात मी देईन. ओके, ओके. ठीक आहे. अनदर हो. थिंग इज, आपला जो हं. प्रोजेक्ट आहे हा विधानसभा पर्यंतचा आहे, कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर आहे. ठीक आहे. हो, हो. त्यानंतर हं. जिल्हा परिषदेचं जे काम होईल, त्याला आपण जे आपले आधीचेच एम्प्लॉईज असतात, कॅन्डिडेट्स असतात, त्यांना कन्सिडर करतो. पण ओके. आपण आताच ती प्रॉमिसेस करत नाहीत. ठीक आहे. ओके, ओके, ओके. चालेल, चालेल. ओके. ओके. हं. थँक सो मच, ठीक निकिता. आहे. थँक यू. येस.